जुन्नर तालुक्यात खरं तर काल एक दुर्घटना घडलेली आहे। या ठिकाणी डोंबरवाडी येथील जो राहणारा ॲम्ब्युलन्स चालक होता कुणाल तुकाराम डोंबरे, वय वर्ष 31। खरं तर त्याचा ज्यावेळेस तो रुग्ण घेऊन जात होता त्याच्या रुग्णवाहिकेचा एक भीषण अपघात खरं तर या ठिकाणी झाला आणि त्या अपघातात कुणालचं दुर्दैवी असं निधन झालेलं आहे। लोकांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करणारे हे जे काय आरोग्यदूत आहे, खरं तर ॲम्ब्युलन्स चालक न म्हणता यांना आरोग्यदूतच म्हटलं पाहिजे, कारण रात्री अपरात्री कधी असू हे लोकांना सेवा देतात आणि आपला जीव धोक्यात घालून खरं तर रुग्णाचा जीव कसा वाचल याची काळजी खरं तर त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये असते। परंतु काल रात्री ज्यावेळेस हा जो काय चालक आहे कुणाल डोंबरे, खरं तर 31 वर्षाचाच हा युवक होता। अतिशय मनमिळाऊ मोठा मित्रपरिवार खरं तर या कुणालचा होता। त्याच्या जाण्यानं ओतूर आणि संपूर्ण परिसरामध्ये मोठी हळहळ व्यक्त करण्यात येते। ज्यावेळेस तो ओतूर या ठिकाणाहून तो रुग्ण घेऊन जात असताना नगर कल्याण महामार्गावरच तो ओतूरच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर गायमुखवाडी या ठिकाणी समोरून ही जी गाडी आली पिकअप वाहन, हे दिसतं MH24 BW 2092 हे वाहन आहे। खरं तर ह्या वाहनाचा आणि कुणालच्या गाडीचा भीषण असा अपघात झाला। अपघात झाल्यानंतर आपण पाहतोय की पिकअपला देखील या ठिकाणी फटका बसलेला आहे। परंतु त्यानंतर मात्र ही जी ॲम्ब्युलन्स आहे कुणालची तिने भयानक अशा 2-3 पलट्या घेतल्या। आपण जर गाडीची अवस्था पाहिली तर सगळ्याच बाजूनं ही गाडी जी आहे ती अतिशय वाईट अवस्थेमध्ये आपल्याला दिसते आणि या भीषण अपघातामध्ये दुर्दैवाने कुणालचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आणि जो पिकअप चालक होता, आता पिकअप चालकाचं नाव देखील खरं तर समोर आलेलं आहे, नीलकंठ फुलचंद गव्हाणे, राहणार शिराळा, तालुका जिल्हा लातूर। खरं तर इथला हा पिकअप चालक आहे आणि त्याच्या हयगयीपणामुळं कुणालला आपला जीव गमवावा लागलेला आहे। अतिशय मोठा मित्रपरिवार कुणालचा या सगळ्या परिसरामध्ये होता आणि त्या विधीला म्हणजे अगदी रात्रीपासून शेकडो युवकांची गर्दी या सगळ्या परिसरामध्ये कुणालसाठी होती, त्यांच्या लाडक्या कुणालसाठी। तालुक्यातून म्हणजे तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून सगळेच जे रुग्णवाहिका चालक मालक आहेत ते सगळेच या ठिकाणी ओतूर परिसरामध्ये दाखल झालेले आहेत। लोकांचा जीव वाचवण्यासाठी खरं तर रुग्णवाहिका चालकाला आपला जीव धोक्यात घालावा लागतो। माझी शासनाला विनंती आहे की हे सगळ्या रुग्णवाहिका चालक आहेत यांचे विमा खरं तर शासनाने काढले पाहिजेत, जेणेकरून अशी एखादी दुर्घटना ज्यावेळेस घडेल त्यावेळेस त्या व्यक्तीचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही किंवा त्या कुटुंबाला आसरा मिळेल, अशी खरं तर आम्ही देखील शासनाला या ठिकाणी विनंती करतोय। काल दिनांक 16/7/2026 रोजी रात्री 12:30च्या सुमारास कुणाल डोंबरे हा त्याची ॲम्ब्युलन्स घेऊन एक पेशंट आळेफाटा येथे घेऊन जात असताना गायमुखवाडी येथील स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी त्याचा पिकअपशी जोरदार समोरासमोर ॲक्सिडेंट होऊन आणि पिकअप आणि ॲम्ब्युलन्स यांनी 2-3 पलट्या खाल्यामुळे आणि तो ॲम्ब्युलन्समधून बाहेर फेकला गेल्यामुळे डोक्यास त्याच्या जबर मार लागल्यामुळे तो मृत्युमुखी पडला आहे। ॲम्ब्युलन्स घेऊन जात असताना, पेशंट घेऊन जात असताना तो स्वतःच यामध्ये मयत झालेला आहे। वेळोवेळी लोकांना मदत करणारा असा हा कुणाल सर्व वेळोवेळी कॉल केल्यानंतर अर्ध्या रात्री एकदम स्पीडमध्ये येऊन लोकांचे जीव वाचवणारा स्वतःच मृत्युमुखी पडला आहे। यामध्ये एक गोष्ट सर्वांनी विचार करावा की ॲम्ब्युलन्स चालक यांनी सुद्धा विचार करावा की यामध्ये त्यांना पण परिवार आहे, त्यांनी पण स्वतःच्या परिवाराचा विचार करून गाडीचा वेग व इतर गोष्टीवर विचार करून आपली जबाबदारी पार पाडावी। धन्यवाद।